सक्करदरा पोलीस ठाण्याच्या समोर राहणाऱ्या 62 वर्षाच्या शशिकला ठाकरे यांचा अतिशय निर्गुणपणे धारदार शस्त्राने खून करण्यात आलाय। मृत शशिकला या आपल्या मुलासह आणि सुनेसह इथे राहत होत्या। सोमवारी दुपारी शशिकला घरात एकट्याच होत्या। त्यांच्या घराच्या वरच्या माळ्यावर काम सुरू असल्याने रेती आणणारे त्यांच्या घरी आले होते। दुपारी 1:30च्या सुमाराला शेजारील लोकांशी बोलून झाल्यावर शशिकला घरी गेल्या। या दरम्यान अज्ञात मारेकरी त्यांच्या घरात शिरला आणि त्याने तीक्ष्ण शस्त्राने शशिकला यांच्या गळ्यावर वार करत त्यांची हत्या केली। दुपारी शशिकला यांचा नातू शाळेतून परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला। शशिकला ठाकरे या राहतात इथं। त्या दुपारच्या वेळेला एकट्या होत्या। 1:30 वाजेपर्यंत त्यांचा सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे। त्याच्यानंतर त्याचा जो नातू आहे तो 3:30 वाजता आला आणि त्यानं त्याच्या आजीला मृतावस्थेत पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं। घरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करून लुटण्याचे किंवा त्यांचा जीव घेण्याचे प्रकार या शहरात याआधीही घडले आहेत। याच महिन्याच्या 6 तारखेला एकनाथ निमगडे या 74 वर्षाच्या आर्किटेक्टचा गोळ्या झाडून खून झाला होता। तर मागच्या वर्षी नागपूरच्या टोपेनगर भागात वसुंधरा बाळ या 69 वर्षीय वृद्धेचा खून करण्यात आला होता। या दोन्ही प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। प्रथमदर्शनी असं वाटतं की मर्डर झालेला आहे। त्याच्या मानेमध्ये हे मारलेलं आहे, कात्री स्टॅब केलेली आहे आणि मर्डरचा प्रकार आहे। पोलीस अधिक तपास करीत आहेत। निवृत्तीनंतर राहण्यासाठी उत्तम शहर अशी नागपूरची ओळख होती। मात्र वृद्धांना जीवे मारण्याच्या घटना घडल्याने नागपूरची ही ओळखच धोक्यात आली आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।